मित्रांनो, आपण आज हवेली या गावात आलोय आणि नुकतंच जे पार पडलेलं आपलं पेडगावचं जे मैदान होतं हिंद केसरी नामांकित मैदानात, त्या मैदानात ज्या बैलानं आज संपूर्ण महाराष्ट्रात अखंड एक नाव केलं, तो वडगावकरांचा हरण्या आज संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगलं नाव करतोय. आणि आपण आज मुलाखतीच्या माध्यमातून बैलाची कुठून खरेदी केली आणि कोणत्या पद्धतीने बैल घेतला आणि पुढील नियोजन त्याचं काय असणार आहे ते आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपल्यासोबत हरण्याचे मालक आहेत, आपण आज जाणून घेऊयात की बैलांची काय पद्धतीने त्यांनी बघून खरेदी केली आणि चांगल्या मैदानात एक पेडगावकरांचं मैदान तिथे एक चांगलं नाव केलं. तर दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं संग्राम पाटील शर्यत प्रेमी कुस्ती प्रेमी या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. तर पहिल्यांदा तुमचं नाव गाव वगैरे आणि बैलाची माहिती द्या थोडी. पहिल्यांदा सांगतो, नंदकुमार वसंतराव जगताप, वडगाव हवेली हे माझं नाव आहे. बर. आणि गायत्री गोल्ड ओरिसा, अमोल जगताप हे मेन मालक आहे. ती बैलाचं माझं पुतणे आहेत ते. बर. आणि हा खोंड आपण जालन्यावरनं घेतला. बर बर बर. तर दादा, एक सांगण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे एवढं चांगलं की म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच खरेदी केली आणि मैदानासाठी तुम्ही एक चांगलं नामांकित मैदान हिंद केसरीचं पेडगाव होतं, त्यासाठी तुम्ही एक पात्र झाला. ह्याच्यासाठी काय म्हणजे खरेदी बघून काय केली नक्की बैलाची तुम्ही? काय असं खरेदी बघून केली की आम्ही जेव्हा जालन्यावरून. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा. एक 4-5 दिवसाच्या गॅप नंतर आम्ही पहिल्यांदा अमरापूर मैदान खेळलो. बर. अमरापूर मैदानात त्यानं चांगली दिशा आपणाला धावली. त्यानं इतकं स्पीड धावलं की असं वाटलं आपण आता इथनं पुढे खरोखर नंबरात राहणारच. आणि अमरापूरचं मैदान झाल्यानंतर सौरभ निकम आपले बाईट घ्यायला आले होतेच. त्यासनी मी सांगितलं होतं मी हिंद केसरी होणार का तर होणार, 100% स्पीडच्या जीवावरच होणार म्हणले. बर. आणि झालो हिंद केसरी. आपण 7वा क्रमांक केला. एवढ्या मोठ्या गाड्यात एवढ्या मोठ्या बैलात नंबर काढायचं म्हणजे एवढं सोपं नव्हतं आणि आमच्या अपेक्षा त्यानं ती पूर्णच केली. बर. आता सांगण्याचा दृष्टिकोन मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे की तुमच्यासाठी मैदान एक नवीन पूर्ण असं नव्हतं, गोष्टी नवीनच असतील, पण त्या मैदानात पहिल्यांदा जाऊन तुम्ही एक नंबर केला. जर आनंद जर ह्या गोष्टीचा जर व्यक्त करायचा झाला तर काय व्यक्त करशील तुम्ही? लय आनंद व्यक्त केला होता त्या दिवशी पेडगावच्या मैदानात. आनंद म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं, एक तर आम्हाला हिंद केसरी मी 25 वर्ष झालं असेल या नादात आहे. बर. पण कधी हिंद केसरी झालोच नाही. बर. आणि ही वासरं आणलं ना आम्ही दुसऱ्या मैदानात हिंद केसरी झालो आणि ह्या वासरानं इतका आनंद दिला आणि त्या घरातली पण सगळी चांगली खुश झाली आणि कार्यकर्ता पण बैलाचं सगळं खुश झाले. थोडक्यात सांगायचं जर गेलं तर बैलाला घेतलेले पैसे फिटले म्हणता येतील थोडक्यात. म्हणजे मित्रांनो, हा नाद एक असा आहे की एक नामांकित जे मैदान असते त्या मैदानात जर तुमची हिंद केसरी सारखी पदवी जर तुम्हाला जर बहाल होत असेल आणि जर मिळत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरा दृष्टिकोन कोणताच नसतो आणि प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं हिंद केसरीसाठी. दादा, मला सांगा की आज तुम्ही बैल खरेदी केला, त्याच्याकडे काय बघून तुम्ही खरेदी केला नक्की? की म्हणजे आज दुसरं वासराय पण एक टॉपच्या मैदानातल्या ठिकाणी राहते, म्हणजे काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण तुम्ही त्यात बघितलं असेल असं? आम्ही इथं जालन्याला गेलो. बर. जालन्याला गेल्यानंतर खोंड आम्ही व्हिडिओ मध्येच बघितला होता अगोदर आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला बघितला त्यांनी फाटीवर आणला होता आम्हाला फेरं काढून दावायसाठी. बघितल्या मी खोंड म्हटलं हा खोंड घ्यायचा आज आपण, कारण मला तिचं म्हणजे सगळं घोड्या टाईपच सगळं शरीर दिसलं पहिल्यांदा, म्हणूनच खोंड आपण घेतला. आणि घेतलेल्याच काय दुःख झालं नाही, त्यानं उलट आम्हाला चांगलंच दिवस धावलं. इतकं नाव जेवढं नाव होतं त्याच्या किती तर पट्टीनं स्पीडनं नाव वर घालवलं आमचं त्यानं. बरोबर. आता तुम्ही 25 वर्ष झाली या नादात आहे, तुमच्याकडे अजून पण काय काय बैल होऊन गेले चांगले नामांकित बैल पण तुम्ही सांभाळी. आता तुमच्याकडे सुंदर पण चांगला पळतोय. सुंदर बद्दल असेल किंवा ह्या बैलाबद्दल असेल एक वैशिष्ट्य काय सांगशील तुम्ही? सुंदर बद्दल वैशिष्ट्य सांगायची एक गोष्ट आहे की सुंदर सारखा बैल होणं शक्यच नाही, कारण त्या बैलानं इतिहास घडवून दिला आम्हाला आणि कमी वेळेतच त्या बैलानं पण आम्हाला गुलालाची सुरुवात त्याच बैलानं करून दिली. तो बैल आल्यापासूनच आमच्या दावणीला गुलाल चालू झाला. बर. आता नाद ह्यो मित्रांनो असा आहे की म्हणजे लाखोंचा खर्च होतोय. जर तुम्ही बघितलं तर एखाद्या ठिकाणी मैदानाला जायचं असेल तर 15 ते 20 हजार रुपये कमीत कमी खर्च होतोय. मिळणारी पैशाची रक्कम कमी असत्या पण जाणारा भाग जास्त असतोय. मग ह्या बैलगाडी क्षेत्राकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय? काय बैलगाडी क्षेत्राकडे आपण पैशाच्या दृष्टिकोनातून बघितलेलंच नाही. आणि दुसरा विषय आपल्याला नाद आहे, आमच्या घरात सगळ्याच नाद आहे, त्यामुळे आम्हाला पैशाचा विषयच नाही. काय येत पैसे कमी होणारी भरपूर आहे आमच्या घरात, त्यामुळे काय पैशाचा आणि बक्षीस काय घेऊन बसला. एवढी मैदान केली, गुलाल केला, पण कधी बक्षिसाचे पैसे घरी आणलंच नाही. बरं. जे काय असेल ते मैदानात कार्यकर्त्यासनीच सगळं पैसे. आता म्हणजे मध्यंतरी मी पण बघितलं की सुंदर असाला चांगला गुलालात राहत होता. गुलालासाठी तुम्हाला म्हणजे त्याने एक चांगल्या प्रकारचे तुमचे मैदान वगैरे त्यांनी पात्र करून दिले. आजकाल काय झालंय की मैदानात जी पण असेल ती पायऱ्यासाठी भरपूर अडचण येते, वायदी हा प्रकार सगळ्यात जास्त वाढलाय. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगशील? वायदी कधी घेतलीच नाही, पण वायदी भरपूर दिली आपण. बर.
आणि आता कसं झालं, सुंदर बद्दल आपण लय जणांनी बैल मागितली, पण आपल्याला कधी कोणी दिली नाही ती बैल. पण आज हा खोंडाबद्दल इतकं फोन येते ती, ज्यांनी ज्यांनी आपल्याला बैल दिली नाही ती त्यांचं पण फोन येते ती, पण जरूर आपण सगळ्यांनी बैल देणार. बर, मला एक सांगा की आज महत्वाचा मुद्दा जर बघायचा झाला की बैल तुम्ही खरेदी कोणत्याही किमतीला केला असेल, एक चांगल्या पेडगावच्या मैदानानंतर बैलाला काही एक मागणी वगैरे आली का हो, काय असं काय? लय जणांनी मागितला बैल, लय जणांचा फोन येते ती, पण विकायचाच नाही आपला फोन. बर, विकायचाच नाही, त्यामुळे कोणी फोन पण करून याबद्दल. आता ही क्षेत्र, आता तुम्ही सुंदरचा अनुभव घेतलाय, त्याच्यावरून एक वेगळा प्रश्न मित्रांनो मी विचारतो की ह्या क्षेत्रात संयम लय महत्वाचा आहे, आणि जर तुमच्याकडे जर संयम नसेल तर ही क्षेत्र तुम्हाला पुढं चालवताच येत नाही. काय सांगशील याच्याबद्दल तुम्ही? 25 वर्ष झालं नाद करतो, या दिवसांनी म्हणजे 2-2:30 वाजताच आम्ही घरी येतो. बर, आणि काय आता नादा पुढे म्हणजे काय चालत नाही, आणि तो नाद काय जात नाही. त्यामुळे म्हटलं घेऊया आता आणखीन एक खोंड घेऊया. आणि खोंडानं आम्हाला म्हणजे तो आल्यापासून ज्या मैदानाला गेलो त्या मैदानात आम्ही अंधार पडल्याशिवाय घरी आलो नाही. बर, म्हणजे 100% त्यानं गुलाल करून दिलाय चांगला. एक महाराष्ट्राला जर एक संदेश द्यायचा झाला तर काय संदेश द्यायचा तुम्ही? म्हणजे बैलगाडी क्षेत्राबद्दल आता युवा पिढीनं सगळ्यात जास्त त्याच्यात म्हणजे प्रादार्पण केले, किंवा युवा पिढी सगळ्यात जास्त येते त्याच्यात, काय सांगशील त्यांना एक तुम्ही आदर्श म्हणून? महाराष्ट्राला आता संदेश द्यावा म्हणजे बैलगाडी शौकीनांना संदेश देतो मी. वैशिष्ट्य दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, गरीबाची बैल पळत नाहीत ह्या वायदीमुळे. बरोबर, गरीबाचा बैल उजेडात आला पाहिजे, बरोबर, पहिल्यापासून म्हणजे माझं तर वैयक्तिक महत्व. आणि वायदी वन ही नाही ते उपयोग नाही होत. आम्ही तर कधी वायदी घेतली नाही आणि कधी पळालो नाही वायदी. आता आपण जर बघितलं साधारण तर मित्रांनो, म्हणजे बऱ्यापैकी एक दुसरा मुद्दा माझा असा आहे की जेवढी पण कुठली मोठी बैल पळत असेल ती मोठी बैल शक्यतो मोठ्या पायऱ्यातच पळते. ती जर बघण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण झालं तर तुमचा बैल आज चांगल्या प्रकारे पळतोय. तुम्ही म्हणता की ज्यांनी आम्ही बैल मागितले त्यांनी आम्हाला दिले नाही, पण आता बैल घेतल्यापासून त्यांचं तुम्हाला कॉल यायला लागले, मग त्यात काय आहे काय नाही. आता आपल्या बैलाला जर एखाद्याला जर पायरा वगैरे पाहिजे असेल काय असेल तर तुम्ही काय बघून त्यांना पायरा वगैरे देशील? काय त्यांचा बैल बघूनच दिला पाहिजे, बैल कसा पळतोय ही बघूनच त्यासनी पायरा दिला पाहिजे. बर, मग दुसरं एक मला असं विचारायचं होतं की आज एवढे वर्ष झालं तुम्ही नाद करताय, खर्च तुम्ही ह्याच्यात जास्त घालताय, सगळ्या गोष्टी होते ते, मग घरच्यांचं ह्याच्याबद्दल मत काय? घरच्यांचं मत म्हणजे आता काय सांगायचं, आता म्हणजे कसं खोंड आम्ही पळवतोय ते आम्ही पैशावर, घरातल्यांच्या पैशाच्या जेव्हा नाही पळवत आम्ही. आता ह्याचा मालक काय ओरिसात एक आहे आणि बेंगलोर मध्ये एक आहे. बर, भाऊ ती माझं पुतण्याच आहे ती. बर, तो फार्मसी कंपनीत जॉबला आहे. बर, ब्रँच मॅनेजर आहे आणि ओरिसाला आपली दुकान आहे सोना चांदीची. बर बर, त्यामुळे घरातल्यासनी पैसे मागायचा काय विषय म्हणजे मित्रांनो, आपण जर बघितलं तर बैलगाडी क्षेत्रातला हा नाद ही प्रत्येकाचे एक व्यक्त होण्याची वेगवेगळ्या भावना असते. ती म्हणजे ओडिसात राहून आणि बेंगलोरमध्ये राहून बैलाची खरेदी करून दादांच्याकडे दिला आणि त्याच्यातून नाते व्यक्त करतात, जे पण असेल लाईव्हच्या माध्यमातून बघून वगैरे काय असेल ते. आता बैलासाठी आपलं खाद्य वगैरे हे ते कोणत्या प्रकारचं चालू आहे काय असं? बैलाला काय आता आट्टा आणि हरभऱ्याचं पीठ आहे. बर, आणि दूध आहे. बरं, आणि व्यायाम वगैरे काय चालू असतो? व्यायाम असतो की असतो व्यायाम, एखादा व्यवस्थित त्याला बांधलेला असतो, त्यामुळे काय व्यायामचा विषय येत नाही, तो दिवसभर असा फिरतच असतो. बर, मग आपण ज्यावेळी खरेदी बैल केला होता, खरेदी केल्यानंतर जालन्यातून तुम्ही इथं आणल्यानंतर आता तुम्ही म्हणताय की ह्याच्या अगोदर पण आमची एक बाईट झाली होती, त्याच्यात आम्ही ठोसपणे सांगितलं होतं की त्या मैदानात आम्ही हिंद केसरी होणार. बैलाकडे बघितल्यानंतर असं तुम्हाला काय जाणवलं त्याच्यात की आम्ही 100% त्यात पात्र होऊ शकतो? आणल्यानंतर आपण ठामपणे सांगितलं नव्हतं, आपण आणल्यानंतर अमरापूरचं मैदान खेळलो, त्या मैदानात आपण स्पीडवर त्याच्या सांगितलं की आपण हिंद केसरी झालो म्हणून समजा, आणि होणार 100% वासराच्या स्पीडवर, आणि झालोच आम्ही हिंद केसरी. आता वय वगैरे काय आहे वासराचं वय वगैरे कसं? वासराचं वय असेल 31-32 महिने झाला असतील. बरं, म्हणजे आता दुसरा वगैरे झाला असेल पूर्ण झालाय आता. म्हणजे मित्रांनो, सांगण्याचं एक तात्पर्य ह्याच्यात हे आहे की आज महाराष्ट्रातले जेवढे पण कुठली बैलगाडी क्षेत्रातील युवा पिढी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्यांनी पण त्या गोष्टीकडं घरचं बाकीचा व्यवसाय वगैरे करून हा नाद जोपासला पाहिजे, हा छंद जोपासला पाहिजे. त्याचबरोबर काय की आजच्या क्षेत्रात जर आपण बघायला गेलं तर काही लोकांना 5-5 लाख रुपये 4-4 लाख रुपये म्हणजे मैदानी 1 लाख रुपये लोकांना वायदी डबल मागितलं. ह्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा. हा प्रश्न विचारण्याचा दृष्टिकोन माझा आहे की एवढा चांगला बैल तुम्ही आज घेतलाय, त्या माध्यमातून जर तुम्हाला जरी भविष्यात वाटलं की आम्ही पण थोडंसं वायदे वगैरे घेऊन काही सुरुवात वगैरे केली पाहिजे, ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही? अहो हिंद केसरी झाल्यावर ना फोन आला होता, 50,000 रुपये वायदी देतो कोण द्या. बर, आता काल चोराडच्या मैदान झालं नाही चोराडचं. बर, तिथं बैल दुसऱ्याचं मैदान होतं, तिथे एक जणाचा फोन आला होता, नाव घेत नाही आता, 50,000 रुपये देतो म्हणून तुम्हाला कोण द्या मैदान. नाही म्हटलं मी काय वायदी घेत नाही आणि घेणार पण नाही वायदी या बैला. 25 वर्षाचा आज तुमचा एक संयम झाला, त्या संयमाबद्दल काय सांगतील महाराष्ट्राला? म्हणजे 25 वर्ष तुम्ही कालांतरानं त्याच्यासाठी प्रयत्न तुमचे चालू होते, पण 25 वर्ष काय कारण तुम्ही अपात्र ठरत होता त्याच्यात? 25 वर्षात पहिला मुद्दा, कधी गाडीनं मार खाल्ल्यावर कधी चिडचिड केली नाही आपण.
कधी कोणावर तोंड सकट टाकलं नाही, बैल भरायचा आणि घरी यायचं. शिवच आपला सगळ्यात मोठा संयम आहे आणि त्या संयमाचंच फळ आहे आज आपल्याला. बर, आता म्हणजे नवीन बैल घेतला म्हटल्यानंतर ड्रायव्हर नवीन असतो, सुट्टी मेकर नवीन असतात, किंवा जे सोडणारी असतील किंवा गाडी बरोबर असणार नवीन मंडळी असतात, मग ती कोण कोण असतात? आता काय सुट्टी मेकर वगैरे असतात आपला गाडीवाला? विरवड्याचे एक बापू पाटोळे म्हणून एक असते, लिंगांना असते आपले कराडचे. बर. परत आपला शो असतो, रोहित एक असतो. बर. आणि मुसलमानाच्या पोराचं नाव, हे दोघं चौघ जण असते. बरोबर. आरिफ एक असतो. बर बर बर. मला एक सांगा, दुसरा एक मुद्दा असा की आता तुम्ही हा नाद भरपूर वर्ष झालं करताय तुम्ही, ह्याच्यात तुम्हाला यश येते, कधी अपयश येते. आज तुम्ही पेडगावच्या मैदानात झालं, बैलाची खरेदी केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय फोन वगैरे हे ते असे काय आले का की म्हणजे बैल आम्हाला विकत घ्यायचा किंवा विक्रमी काय मागणी वगैरे झाली काय? असे बैलाची विक्रमी मागणी झाली पेडगावला, हिंद केसरी झाल्यानंतरच विक्रमी मागणी झाली. तरी काय साधारण काय किमतीला मागितला होता? तरी लय किमतीला मागितला, 40 लाख रुपयाला मागितलाय कोण मुंबईवाले. मला एक सांगा की म्हणजे माझं मित्रांनो, तुम्ही जर सगळ्या जर बाईट बघितल्या तर ह्याच्यात मी प्रत्येक बाईटमध्ये एकच सांगत असतो लोकांना की जर ज्यावेळी जर किंमत जर चांगली येत असेल तर तिने त्या किमतीला बैल विकला पाहिजे. जर घरची ज्यांची परिस्थिती व्यवस्थित नसेल त्या परिस्थितीला एक सावरलं पाहिजे, तो नाद जोपासला पाहिजे. तुम्हाला काय वाटलं नाही की म्हणजे आपण बैल दिला पाहिजे किंवा हे केलं पाहिजे असं काय? अहो या नादात 40 लाख रुपये घालवले असतील आतापर्यंत. काय ती 40 लाख आज येणार उद्या संपणार आहे. उद्या जाणार नाव नाही ना, नाव करायचं आपल्याला, मोठं नाव करायचं. म्हणजे जेवढा पण हे परिश्रम चाललाय तो सगळ्या नावासाठी चाललाय. म्हणजे मित्रांनो काय की नावासाठी ह्या क्षेत्रात जी पण असतील, आज बैलगाडी क्षेत्रात मोठी मंडळी असतील, ते सगळी नावासाठी येणार आहे. ते आता मला एक सगळ्यांच्यासाठी एक संदेश द्या तुम्ही की हे क्षेत्र तुम्ही एवढे वर्ष झालं जपताय, सुरुवात एखाद्याला जर करायची असेल तर सुरुवात कशातून केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे सुरुवात जर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर एखादी सुरुवात करायची असली तर त्यानं जरूर एखादा बारका छोटा बच्चा घेऊनच सुरुवात केली पाहिजे. बर. आणि महत्वाचं आता ओळखी पाहिजे ह्या क्षेत्रात. बर. ओळखी असल्याशिवाय पण बैल एकामेकाला देणं झाली. बर. मग आता पैरो वगैरे करताना तुम्हाला काय अडचणी काय येत होत्या काय अशा? ह्याच्याबद्दल काय नाही अडचणीत आपल्याला. पेडगावचा जो तुमचा पायरा झाला होता तो पण बैल मला वाटतं जालनाचा वगैरे कोणता तर होता, मग आपल्या भागातला तुम्ही बैल वगैरे का घातला नाही किंवा आपल्या भागात कोणाला बैल तुम्ही मागितला होता का, त्यांनी दिला नाही वगैरे असं नाही? काय झालं तुम्हाला सांगतो, अमरापूरचं मैदान झाल्यानंतर आपल्याला दोघा तिघांचं फोन आलं होतं. आपल्या वाघवाडीच्या रोमनचा पण फोन आला होता आपल्याला, आपण पेडगावला पळूया म्हणून. दोघा तिघांचं फोन आलं होतं, पण विषय असा झाला, जालन्यात जी गाडी पळाली होती. बर. म्हणजे शिव आता बावधनचा जो लक्ष आहे की ना आपण काल घातलेला, ते आता रोहित वडूचं रोहित, परत तो शाहरुख बिरुख घ्यायची की नाही, परत आप्पा काला हेच कोणेगावचं, ह्यांच्या हिनी हा बैल आपल्याला बघून दिला होता. ही गाडी जोरात पळत्या म्हणजे तिकडल्या भागात ही गाडी त्यावेळी पळाली होती, जोरात पळत होती. मग जालनावाले आपण पेडगावला गेलो, आपला बैल उतरला, ह्यो बैल आदल्या दिवशी झाला होता बुलढाणावाले लक्ष्या. मग जालनावाली तिथं वासरापाशी आली, म्हणजे आमच्या भागातला खोंड आहे का काही? हो म्हणलं, हो तुमच्या भागातनं जाणलेला आहे. मग पायरा कुठला आहे तर त्यांचा असं असं ह्यो लक्ष आहे. मग म्हणला तुम्ही आज राहताय कुल्लाला? सगळी जालनावाली म्हणली, कारण म्हणली ही गाडी लय पळत होती तिथं. बर. आणि ती करून दाखवलं म्हणजे बैलांना करून दावलं, हिंदी केसरी होऊन दावलं बैलांना. बर. आता नाद तुमचा पूर्ण झाला का? ही तुम्हाला पदवी बहाल झाली, ही पदवी पूर्ण बहाल झाल्यानंतर तुमचा नाद पूर्ण झाला का? म्हणजे तुमच्या काही वर्षाच्या इच्छा होत्या, इच्छा पूर्ण झाल्या का तुमच्या? हिंद केसरी झालो किंवा आपण आपला नाद पूर्ण झाल्यागतच झालं. हिंद केसरी याचं एवढं काय कायचं आयुष्य गेलं, माणसं या क्षेत्रात मिली, पण हिंद केसरी कोण झाल्या? हिंद केसरी कधी आम्हाला या वासरानं दुसऱ्या मैदानातच हिंद केसरी केलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की पडता काळ सांगायचं झालं तरी तुम्ही काय सांगशील? पडता काळ आता काय सांगायचं, पडता काळ सांगितलं मगाशी 12-1 वाजताच घरी आलोय आम्ही मैदानात. नाही म्हणजे बैलाचं पण पडता काळ असेल किंवा तुम्हाला पायऱ्याला अडचणी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, किंवा काही काही वेळा असं पण होतं की ज्यावेळी आपण मैदानात जातो त्यावेळी पावती नोंद करायसाठी सगळं काय काय लोकांच्याकडे पैसे नसतात, तरी पण तो नाद जोपासते ते. असं कधी झालं नाही, पैसे असल्याशिवाय आपण बैलच कधी बाहेर काढला नाही. आदल्या दिवशीच पैसे माझ्या अकाउंटवर येते, त्यामुळे काही विषय येत नाही. फक्त वाईट कधी वाटलं माहिती, आपल्यापाशी दुसरा एक भानू म्हणून बैल आहे, तो बैल आपण 2-3 वर्ष झाला असा सांभाळला होता. तो बैल असा म्हणजे चाकरी थांबतच नव्हता फाटीवर. बर. इतका पळत होता आदत मध्ये, आणि परत तो थांबायचाच बंद झाला. तो पण बैल आता 1 नंबर मध्ये पळतोय आपला. बर. तेव्हा आपलं व्हायचं म्हणजे इच्छामुळे, म्हणजे सारखं असं वाटायचं जायला ते बंद केलेलं बरं. मग त्याच्यानंतर आपण भातवड्याच्या रमेश भाईकडून सुंदर घेतला. आपण सुंदरनं काय आपल्याला चांगलेच दिवस दावलं, काय अडचण नाही. सुंदरच्या आणि हे जे काय आपल्याला घरची गाडी कधी पाहताना वगैरे दिसेल काय? दिसेल की
एखाद्या बारक्या आपल्या भागात एखादं मैदान पडलं की नाही, सुंदरची न्यायची गाडी दिसणार की पळालेली, भानूची न्यायची पण गाडी पळालेली दिसणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की मूर्तीलानंद कीर्तिमान म्हणून जरी थोडक्यात आपण जर बघायच्या दृष्टिकोनातून बोललो तरी आज हरण्याकडे तुम्ही बघू शकताय. दुसरा बैल आहे, महाराष्ट्रात एक चांगलं नाव केलं आणि कालांतरानं अजून एक चांगलं नाव पण करणार आहे. आता तरी कोणत्या मैदानात आपल्याला पळताना वगैरे दिसेल काय बैल? आता 4 तारखेला मैदान आहे की, कुठलं मैदान 4 तारखेला? अमरापूरचं मैदान 4 तारखेला मैदान आहे. आता म्हणजे ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे 51 वर्षाची परंपरा असणार ह्या वर्षीच आपलं माळशिरसचं पण मैदान 11 तारखेला त्या मैदानात पण पळताना दिसेल. मग त्या मैदानाबद्दल काय एक सांगशील, म्हणजे जो मागचा जे तुम्ही कॉन्फिडन्स दाखवला त्या मैदानाबद्दल एक कॉन्फिडन्स दाखवून तुम्ही त्या मैदानात पण गाडी राहील असा अंदाज आहे माझा. म्हणजे पायरा ज्या ह्याच्यावर नंबरच करणार आहे पायरा. बर पायऱ्याला तिथं विषयच नाही, पायरा एक नंबरच करणार. हा. ज्या बैलावर पायरा करणार आहे त्या बैलाच्या जीवावर हिंद केसरी याला करून धावणार आहे. बर डबल हिंद केसरी करणार होणार का तर होणार, 100% 100% होईल. तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. आज आपल्याला दादांनी एक चांगला वेळ काढला आणि वेळ काढून एक सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि गोष्टी सांगून नाद कसा जोपासला पाहिजे, छंद कसा जोपासला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर त्यांनी आपल्याला वेळ काढून वेळ दिला, ह्याच्याबद्दल दादा धन्यवाद. आणि महाराष्ट्राच्या वतीनं आपण माळशिरसच्या मैदानात त्याला एक हार्दिक शुभेच्छा देऊया की डबल हिंद केसरी होऊन दे आणि अजून त्यांचे काही कालांतरानं कुठली जी स्वप्न असतील त्या हरण्यानं त्यांची पूर्ण करूयात आणि आपण इथं थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.